नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या न्यूजपेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे, पाळत प्रकरणी प्रतिज्ञापत्रास केंद्राचा नकार आहे की नागरिकावर पाळत ठेवण्यासाठी इस्रायलचं जे पेगासस स्पायवेअर चा वापर केल्याच्या आरोपाबाबत एक प्रकारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षितता कारणास्तव नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आदेश देण्याचा निर्णय घेतला. पेगासस स्पायवेअरद्वारे राजकीय नेते, पत्रकार आणि इतर महत्वाच्या व्यक्तीवर कथित पाळत ठेवल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर आदेश जारी करण्यात येईल असं देखील सुप्रीम कोर्टाने सुनावणीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता सुप्रीम कोर्ट याविषयी काय म्हणालं की कायद्यानुसार स्थापन केलेली कार्यपद्धती एखाद्या प्रकरणात हस्तक्षेप देखील परवानगी देते आणि सरकारची भूमिका जाणण्यासाठी न्यायालयाला एक प्रकारे प्रतिज्ञापत्र हवे आहे. आणि सरकारने जे पाळतीसाठी जे स्पायवेअरचा वापर केला असेल तर ती कायदेशीर होता का नाही इतकंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे याबाबत असं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टने आपल्याला दिलेलं दिसतं. आता बघा की अमेरिकेच्या जो खुल्या टेनिस स्पर्धा होत्या यांच्या अंतिम लढीत डेनियल मेदवेदेवने नोव्हाक जोकोविचला पराभव करत पहिलं त्याचं ग्रँड स्लॅम एक विजेतेपद पटकावलेलं आपल्याला दिसतंय. तमिळनाडूमध्ये एक नीट विरोधी विधेयकाला एक मंजुरी दिली आहे की तमिळनाडू विधान परिषदेमध्ये नीट विरोधी विधेयक करण्यासाठी एक प्रकारे नीट विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले. त्याच्यामध्ये नीट परीक्षेची ऐवजी 12वीच्या आधारावर जे मार्क्स आहेत ते कन्सिडर करण्यात येणार आहेत आणि याला राष्ट्रपतीची मंजुरी आधी दिली नव्हती, पण एक प्रकारे त्याला विधेयक जे आहे नीट विरोधी ते सादर करून आता त्याला मंजुरी देखील दिली आहे तमिळनाडूच्या सरकारने. त्याच्यामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या राज्याने नीट विरोधी विधेयकाला रिसेंटली मंजुरी दिली, तर ते राज्य आहे तमिळनाडू. त्याच्यामध्ये त्यांना 12वीच्या गुणाच्या आधारेच यावेळेस वैद्यकीय जे प्रवेश आहेत ते दिले जाणार आहेत. आता बघा की कुपोषणाने मृत्यू होतच असतील तर कल्याणकारी योजनेचा उपयोग काय असं न्यायालयाने एक प्रकारे सुनावलेलं आहे सरकारला. आता कुपोषणामुळे जे होणारे मृत्यू थांबत नसतील तर आदिवासीसाठी कल्याणकारी योजनेचा काय उपयोग आहे, ह्या योजना कठोरपणे राबवत असलेला तुमचा दावा असेल मग कुपोषणामुळे मृत्यू का थांबत नाहीयेत असा सवाल उच्च न्यायालयाने एक प्रकारे काढावा घेऊन आदिवासीसाठी जे कल्याणासाठीच्या ज्या याचिका त्यांच्याकडे आल्या होत्या त्या याचिकेवर एक प्रकारे खडे बोल त्यांनी सरकारला सुनावलेले आपल्याला दिसतात. आज काय आहे, आज आपल्या हिंदी भाषा जो राष्ट्रभाषा दिवस आजचा दिवस साजरा केला जातो. आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की 14 सप्टेंबर हा जो दिवस आहे हिंदी राष्ट्रभाषा दिवस साजरा केला जातो. त्याच्या अंतर्गत हिंदी भाषा परीक्षकांची जी विद्यार्थ्यांची संख्या आहे त्याच्यातून घट झालेली आपल्याला दिसते. याच्यामुळे इंग्रजी भाषेचे जे प्रभुत्व आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे हिंदी भाषाच्या जे परीक्षा देतात त्याच्यातून त्याचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. याच्यामध्ये कोणत्याही देशाची ओळख ही तिची राष्ट्रभाषा, त्याचा राष्ट्रध्वज आणि त्या देशाच्या संस्कृतीवरून होत असते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घटना समितीने 14 सप्टेंबर 1950 रोजी हिंदी भाषेला एक प्रकारे राष्ट्रभाषा आणि देवनागरी लिपीला राष्ट्रीय लिपी म्हणून घोषित केले. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी राष्ट्रभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हिंदी सर्वांनाच समजते. देशाला एका सूत्रात बांधण्याचं सामर्थ्य जे आहे ते हिंदीमध्ये आहे. महात्मा गांधी यांनी हिंदीमध्ये राष्ट्रीयता असल्याची ग्वाही देत प्रचारासाठी त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि परराष्ट्र मंत्री असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीतून भाषण करून एक प्रकारे राष्ट्रभाषेचा त्यांनी गौरव केलेला आपल्याला दिसतोय. एक दिशा संस्था आहे आणि त्याच्यामध्ये दिशा संस्थेने काय पुढाकार घेतल्यामुळे 1700 जणांना एक प्रकारे दृष्टी मिळालेली आहे आणि एक प्रकारे नेत्रदान चळवळीला दिशा कशा पद्धतीने या दिशा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन साठी नेत्रदान चळवळीसाठी हे लोक काम करतात त्याच्यातून मिळालेले आपल्याला दिसते. आणि आपण केस स्टडी म्हणून म्हणजे किंवा आपल्याला निबंधामध्ये आपण ह्याचा युटिलायझेशन करू शकतो. सल्ला की संयम, मुंबईत दिवसाला 2 तर देशभरात दिवसाला 88 बलात्काराच्या गुन्ह्याचे आकडे हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. केवळ फाशीच्या शिक्षेने हे कमी होतील का असा प्रश्नचिन्ह उभा आपल्या समोर राहिलेला आहे की स्त्रियांवरील जे लैंगिक अत्याचार हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये. तर देशातील कायदा सुव्यवस्था कितीही सुधारली तरी आडोशाच्या आधारे बलात्काराची जे गुन्हे आहेत, 4 चौघात होणारे विनयभंग आहे त्याचा प्रकार कमी होत नाहीयेत. कारण यामागं पिढ्यानपिढ्या समाजात जे रुजलेला काय आहे की पेट्रियार्की जी
आपली समाज जो आहे तो पुरुष सत्ताक आहे आणि त्यातून तयार झालेला जी लिंग सामर्थ्य भ्रम आहे. प्रश्न इतका दोनच की दुर्गुणाचा असता तो यम नियमाद्वारे निमंत्रित असतो. आता याच्यामध्ये समाजामध्ये जोपर्यंत आपल्या सोशल स्ट्रक्चरमध्ये चेंज होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये चेंज होणार नाही. ज्यावर आपला हक्क नाही ते चोरून आणि ओरबडून घेण्याची सरसकट असभ्यता आहे आणि सकाळी प्रभात फेरून फिरताना सार्वजनिक आणि अन्य कोणत्याही उद्यानात देखील जसं फुलं पाकळं आपण विदाऊट परमिशन तोडतो त्याच पद्धतीने ही प्रकार वाढत चाललेले आहेत अशी उपमा त्यांनी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी जाहीर केलेली आहे की कशा पद्धतीने आपले जे बलात्काराचे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कसं वाढत आहे. याच्यासाठी त्यांनी एक प्रकारे त्याच्यामध्ये उपाययोजना सुचवताना सांगितलं की मुलगा आणि मुलगी यातील कौटुंबिक पातळीवर भेदाभेद संपवण्याला यातून सुरुवात व्हायला हवी. ज्याप्रमाणे घरात लोकशाही नसेल तर देशात ती नांदू शकत नाही, त्याचप्रमाणे घरात मुली स्त्रियांचा मान राखला जात नसेल तर घराबाहेरही त्यांचा मान राखला जाणार नाही. आणि त्यासाठी संयमाची गरज आहे. एक प्रकारे सोशल चेंजची खूप मोठ्या पद्धतीने आपल्या समाजाला गरज आहे. नाहीतर ही जी नारी शक्ती आणि नारी शक्तीची जर आपण अवहेलना केली तर याचा दंड निश्चितपणे येणारा काळ आपल्या देशाला एक प्रकारे देऊन जाईल असं देखील एक प्रकारे याच्यामधून लेखकाचं म्हणणं आहे. शाळेतच कृषी शिक्षणाची रुजवण. आता याच्यामध्ये कृषी विद्यापीठाकडे अवघ्या 0.13% विद्यार्थ्यांचाच कल आहे आणि दुसरीकडे कृषी आधारित उद्योगासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा. ही स्थिती शालेय शिक्षणात जर कृषी शिक्षणाचा समावेश होऊ शकेल तर कशा पद्धतीने कृषी स्वयंरोजगाराला चालना भेटेल, तसेच ग्रामीण आणि शहरी दरीत देखील घट होण्याची शक्यता आपल्याला दिसते. आता महाराष्ट्र सरकार आणि कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षणाची जी सुविधा आहे ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जात आहे आणि शेतकऱ्यांच्याच कृषी तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत प्रशिक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने कृषी विभागातर्फे एक प्रकारे प्रयत्न केलेले आहेत की ग्रामीण तरुणांना त्याचा निश्चितपणेच फायदा होईल. आणि हे जे शेतीचं जे बाळकडू आहे ते विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच भेटायला हवं. या बैठकीमध्ये हे डिस्कस करण्यात आलं. यामध्ये शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि कृषी मंत्री दादा भुसे आणि कृषी राज्यमंत्री मीही उपस्थित होते. याच्यामध्ये बैठकीत कृषी हा शिक्षण विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे आणि महाराष्ट्रासारख्या कृषी तसेच कृषीपूर्वक व्यवसाय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या राज्यामध्ये हे असे डिसिजन्स म्हणजे एक प्रकारे स्वागतार्ह आहेत असं सांगतायत. आता याच्यामध्ये जर बघितलं जागतिक स्पर्धा आणि माहिती युगामध्ये बहुसंख्य जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातच जर शेती विषयाचे ज्ञान मिळाल्यास त्यांचं काय होईल की शेती आणि शेतीशी संलग्न व्यवसाय ते अधिक जास्त कुशलतेने करू शकतील आणि त्यांचं एक प्रकारे जीवनमान उंचवण्यासाठी मदत होईल. 10वी नंतरचं शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती क्षेत्राच्या कुशलतेने काम करणं, ग्रामीण भागात राहून उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती, मत्स्यशेती, अळंबी संवर्धन, मधुमक्षिका पालन, व्यापारी तत्वावरील फळबाग आणि भाजीपाला याच्यामुळे काय होईल की एक प्रकारे रोजगार वाढ एक प्रकारे होऊ शकेल. आणि कृषी ज्ञानातून अनेक उच्च शिक्षित लोक आपले भविष्य उज्ज्वल करत आहेत. इस्रायल सारख्या तंत्रज्ञानाला देखील वाळवंटामध्ये शेतीतील पिकून त्यांनी जगभरात ते पुरवठा करतात हे आपल्याला माहित आहे. जर आपल्या विद्यार्थ्यांना भविष्य काळात सुजलाम सुफलाम अशा महाराष्ट्रासाठी शेती उत्पादन आणि संशोधनात इस्रायलपेक्षा कणभर अधिक प्रगती करता येईल याच्यातून आपल्याला हे एक प्रकारे आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ऑस्कर फडणवीस यांचं निधन झालेलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फडणवीस यांची एका खासगी रुग्णालयात निधन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. गांधी घराण्याचे विश्वासू असलेले फडणवीस हे राजकीय आयुष्यामध्ये पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले. त्या 5 दशकाच्या राजकीय कारकिर्दीत कर्नाटकातील उडुपी मतदारसंघाचे 5 वेळा प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये 4 वेळा राज्यसभेवर ते निवडून आले. 1980 साली लोकसभेवर निवडून गेल्यानंतर 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये मतदारसंघातून त्यांना विजय मिळालेला आहे. आणि केंद्रीय श्रम रोजगार मंत्री म्हणून देखील त्यांनी कार्य केलंय. तसेच मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये अनिवासी भारतीय व्यवहार आणि सांख्यिकी कार्यक्रम याची आधीची खाती देखील त्यांनी सांभाळलेली आपल्याला दिसतात. चला तर आपण काही PIBच्या इम्पॉर्टंट न्यूजवर लक्ष घालूया. नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड आता ह्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे आणि PM सून लॉन्च करणार आहेत. नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड म्हणजे नॅट ग्रीड असं त्याला संबोधलं जातं.
एक प्रकारे काउंटर टेरर कॅपेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी एक प्रकारे कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणून त्याचा वापर करण्यात येणार आहे. ह्याचं जे डेटाबेस आहे, याची जे डेटाबेस आहे, हा एक डेटाबेस आहे जे आपल्या इंटेलिजन्स एजन्सी आहेत भारताच्या, CBI, रॉ, या डेटा एकमेकाला कशा पद्धतीने एक प्रकारे त्याच्यामध्ये कोहरन्स असेल याच्यासाठी ही नेट ग्रिड तयार करण्यात येणार आहे. आणि याच्यामुळे काय येणार आहे, व्हेरियस जे एजन्सीज आहेत सिक्युरिटी पर्पजसाठी इंडियाच्या, त्याच्यासाठी एक प्रकारे समन्वय साधण्याचं ही इन्फॉर्मेशन काम करणार आहे. याच्यामध्ये काउंटर टेररिझम मेजरमध्ये एक प्रकारे डेटा असणार आहे, गव्हर्नमेंट डेटाबेस, टॅक्सेस, बँक अकाउंट डिटेल्स, त्याचे इमॅग्रेशन रेकॉर्ड, हे सगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड्स त्याच्या असणार आहेत. आणि त्याला ऍक्सेस असणारे क्राईम्स आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीमचा एक प्रकारे ऍक्सेस त्याच्यासाठी असणार आहे. आणि ह्याचे जे इन्फॉर्मेशनचे रेकॉर्ड असणार आहे ते 14,000 पोलीस स्टेशनला देखील देण्यात येणार आहेत. 2019 मध्ये नेट ग्रेड जे हेड केलं होतं ते IPS ऑफिसर आशिष गुप्ता यांच्या अंडर होतं. आता ह्याच्या नेट ग्रेडची इस्टॅब्लिशमेंट आपल्याचा उदय कशा पद्धतीने झाला की 26/11 जो मुंबईवर अटॅक झाला होता त्याच्यानंतर आपल्या सिक्युरिटी सिस्टीम मध्ये आपल्याला जाणवलं की कशा पद्धतीने डिफिशियन्सीज आहेत, कशा प्रकारे एक प्रकारे समन्वय डेटाचा नाहीये. त्याच्यातूनच ही नेट ग्रेडची जी संकल्पना आहे ती उदयास आली. याच्यामध्ये ऍक्सेस जो असणार आहे नेट ग्रिडचा तो CBI ला असणार आहे, डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या डिपार्टमेंटला असणार आहे, ED ला, एन्फोर्समेंट डायरेक्टरला असणार आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टमला असणार आहे, नंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, कॅबिनेट सेक्रेटरी, इंटेलिजन्स ब्युरो, या ज्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आणि फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी, डायरेक्टर जनरल ऑफ GST इंटेलिजन्स, या सगळ्या संस्थांना म्हणजे ह्यांना सगळ्यांना एक प्रकारे नेट ग्रिडचा ऍक्सेस असणारा आपल्याला दिसतोय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, बॅटल ऑफ साराग्रहीला एक प्रकारे 124 वर्ष झालेला आहेत. आणि साराग्रही जे बॅटल आहे ते अँग्लो अफगाण वार म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये 12 सप्टेंबरला त्याची एक प्रकारे अॅनिव्हर्सरी झाली. आणि याच्यामध्ये बॅटल ऑफ सारागरी जे आहे ही कन्सिडर वन ऑफ द फायनेस्ट लास्ट स्टँड ऑफ मिलिटरी हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड आहे. त्याच्यामध्ये 21 सोल्जर पिटेड अगेन्स्ट 80,000 अफ्रिदी और सही ट्रायबल बट दे मॅनेज टू होल्ड द फोर्ट ऑफ 7 hours. लढाई जी आहे साराग्रही म्हणून ओळखली जाते. दो द हेविली आउटबॉर्न सोल्जर्स ऑफ 36 हेड बाय हविंदर ईश्वंदर सिंग, त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होतं ते दिलेलं आहे. हे साराग्रही जे नियम आहे ते 40 सोल्जर कशा पद्धतीने लढले याच्या एक प्रकारे स्टोरी याच्यामधून सांगितलेली आहे. आणि साराग्रहीमध्ये ब्रिटिश ट्रूपला त्यांनी कशा पद्धतीने हरवलं एक प्रकारे त्याचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सिखांची देखील समावेश या लढाईमध्ये होता. आणि ट्रूप्सला जे आहे त्या हविलदार ईश्वर सिंग या नावाच्या तरुणांनी या ट्रूपचं हेड वर्चस्व त्यांनी केलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे तमीर बरानी सिव्हिलायझेशन जी आहे ती 3200 इयर्स ओल्ड आहे. आणि एन्शियंट हिस्ट्रीसाठी ही सिव्हिलायझेशन महत्वाची आहे. आता याच्यामध्ये कार्बन डेटिंग करून आपल्याला माहित असेल की कार्बन C14 जो घटक आहे तो कार्बन डेटिंगसाठी ओळखला जातो, कार्बन 14. ओके, तर त्याचा उपयोग करून आपण म्हणजे आपल्याला समजू शकतं की किती इयर पूर्वीची सॉइल आहे वगैरे. तर त्याच्यामध्ये कार्बन डेटिंगच्या अनालिसिसमध्ये राईस आणि सॉइलच्या आपल्याला असं फाइंड झालेलं आहे की थुथुकुडी डिस्ट्रिक्ट म्हणजे तमिळनाडूच्या ही जी आहे ही तमीर बरानी सिव्हिलायझेशन म्हणून फाउंड झालेली आहे. आता ही थमीर बरानी जी रिव्हर आहे ही बघू शकता की कावेरी रिव्हर जी आहे त्याच्या खालीच आपल्याला ही दिसते. मुदुराईच्या साऊथ साईडला टुटिकोरिन जे पोर्ट आहे त्याच्यामध्ये तिरुनवली त्याच्या तमीर बरानी जी एक रिव्हर होती, तमीर बरानी आणि ताम्रपानी पुरुनाई पेरिनियल रिव्हर होती जी अष्टकुदम पीकच्या पोठुगई हिल्सच्या वेस्टर्न घाट पासून त्याचा उदय होत होता आणि गल्फ ऑफ मन्नार पर्यंत येत होती. आता याच्यामध्ये द ओल्ड तमिळ नेम जे होतं ते पुरुनाई असं होतं. आता हे थन पुरुनामी जे आहे नाव त्याच्यामध्ये क्लासिकल जे तमिळ पोएट होते एन्शियंट संगम लिटरेचरच्या दौरांमध्ये त्याच्यामध्ये पुराणरू असं नाव त्याच्या होतं, त्याच्यामुळे ह्याला असं नाव देण्यात आलेलं आहे. सिग्निफिकन्स जे आहे कार्बन डेटिंगचं तर आपल्याला मी सांगितलंच आहे की कशा पद्धतीने इंदुस व्हॅली सिव्हिलायझेशनचा देखील शोध लावण्यामध्ये कार्बन डेटिंग टेक्निकचा मोठ्या प्रमाणावर यूज केलेला होता. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की अलाहाबादचं जे हायकोर्टचं वर्डिक्ट होतं
पीएमला डिस्क्वालिफाय करण्याचं म्हणजे इंदिरा गांधीच्या काळामध्ये अहलाबाद कोर्टचं जे वर्डिक होतं त्याच्या अंतर्गत नॅशनल इमर्जन्सी कशा पद्धतीने लागू केली गेली तर 1975चे हे वर्डिक होतं. जस्टिस जगनमोहनलाल सिन्हा जे अहलाबाद हायकोर्टचे तेव्हा जस्टिस होते त्यांनी पीएमला इंदिरा गांधीला एक प्रकारे इलेक्ट्रोल मॅलप्रॅक्टिससाठी एक प्रकारे डिस्क्वालिफाय केलं होतं आणि ही जी जजमेंट होती एक प्रकारे ग्रेट करेज होती असं सीजीआयने आपलं जे रमण आहेत त्यांनी स्पीचमध्ये सांगताना एक वर्णन केलं आणि त्याच्या बॅकग्राऊंडला ही न्यूज आली की इट विल स्टार्टेड जे 1971चे जे लोकसभा इलेक्शन होते त्याच्यामध्ये अनेक फ्रॉड घडून आले आणि त्याच्यामध्ये ही जी जजमेंट होती एक प्रकारे निर्भयतेने घेतलेली एक जजमेंट होती आणि त्याच्यामध्ये इलेक्शन जे पिटिशन आहे तर ते 45 डेज नंतर इलेक्शनच्या रिझल्ट नंतर एक प्रकारे अलाहाबाद हायकोर्टमध्ये सबमिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1951च्या ग्राउंडवर एक प्रकारे बरेचसे क्वेश्चन्स उठवलेले होते आणि त्याच्याच अंतर्गत जेव्हा अहलाबाद हायकोर्टने इंदिरा गांधीच्या विरुद्ध डिसिजन दिला तेव्हा त्यांना वाटलं की ही जे इलेक्शन आहे तर ते इलेक्शन आता रद्द होऊन त्यांचं पीएम पद जाईल. त्याच्याच अंतर्गत त्यांनी एक प्रकारे इंटरनल डिस्टर्बन्स म्हणून त्याच्या ग्राउंडवर जे आता सुधारणा झालेली आहे आता इंटरनल डिस्टर्बन्सवर आपल्याला नॅशनल इमर्जन्सी लागू करण्यात येत नाही परंतु त्याच बॅकग्राऊंडवर त्यांनी 25 जून 1975ला एक प्रकारे नॅशनल इमर्जन्सी लागू केली होती. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कॅचिंग अप द पीएलआय स्कीम फॉर टेक्सटाईल सेक्टर. आताच आपल्याला माहित आहे की प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम ही जी आहे की टेक्सटाईल सेक्टरसाठी एक प्रकारे शासनाने कॅबिनेटने अप्रूव्ह केलेली आहे. आपल्याला माहितच आहे की टेक्सटाईल सेक्टरसाठी एक प्रकारे रोजगार वाढवण्यासाठी एक प्रकारे त्याचा वापर केला जातो आणि टेक्सटाईल सेक्टरचे जे कन्झम्पशन आहे ते 75% आहे आणि भारत चांगल्या पद्धतीने निर्यात करतो आणि अजून त्याचा निर्यात जास्तीत जास्त वाढवण्यासाठी ही प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम दिलेली आहे. त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह जे आहे ते 2 पद्धतीने आहेत फर्स्ट लेवलला आणि सेकंड लेवलला ज्याच्यामध्ये जर ऍटलिस्ट 300 करोडची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये अनेक टॅक्स बेनिफिट्स वगैरे दिलेले आहेत इन्सेंटिव्ह दिलेले आहेत 5 इयरच्या पिरियडसाठी. सेकंड लेवलचे जे इन्सेंटिव्ह आहे ते 100 करोडच्या नंतर प्रीसेट मिनिमम टर्नओव्हर त्यांचं 200 करोड पाहिजे त्याला त्यांनी इन्सेंटिव्ह भरपूर दिलेले आहेत आणि इंटरमिडिएट प्रोडक्शन लेवलवर देखील द एम ऑफ द स्कीम स्पेशली फोकस ऑन इन्व्हेस्टमेंट अटेन्शन जे आहेत ॲपरल प्रोडक्ट्स लाईन्स फॅब्रिक लाईन्सच्या माध्यमातून एक प्रकारे इज ऑफ डुईंग बिझनेस तसेच एंटरप्रेन्योरशिपला जास्तीत जास्त उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी आणि त्याची निर्यात आपल्या भारताची जास्तीत जास्त वाढवण्यासाठी या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम एक प्रकारे सरकारने काढलेली आपल्याला दिसते. द फर्स्ट डुंगॉंग कन्झर्वेशन बिल्ट इन इंडिया हे कुठं झालेलं आहे डुंगॉंग कन्झर्वेशन तर तमिळनाडूला एक प्रकारे डुंगॉंग मरियन मैमाल एक आहे तर फर्स्ट डुंगॉंग कन्झर्वेशन रिझर्व जे झालेलं आहे ते तमिळनाडूला झालेलं आहे. हे रिझर्व 500 किलोमीटरचा एरिया ह्याच्यामध्ये आहे पाल्क बे च्या जवळ आहे आणि लोकेटेड बिटवीन इंडिया आणि श्रीलंका अलॉंग द तमिळनाडू कोस्ट आपल्याला पाल्क बीच लोकेशन माहितच आहे. आता हे डुंगॉंग जे आहे तर सी काऊ आणि स्टेट ॲनिमल जो आहे तो अंदमान आणि निकोबार आयलँडचा आहे आणि एंडेंजर स्पेसी आहे मराईन स्पेसी एंडेंजर म्हणून ती ओळखली जाते आणि हा पूर्ण हर्बिवोरस ॲनिमल आहे म्हणजे हर्बिवोरस म्हणजे पूर्ण वनस्पतीवर तो जगतो. आणि डुंगॉंगचं जे प्रोटेक्शन होत आहे ते शेड्यूल 1 इंडियन वाईल्ड लाईफ ऍक्ट 1972 च्या अंतर्गत त्यांचं किलिंग जे आहे आणि पर्चेसिंग जे मीट आहे त्यांचं बॅन झालेलं आहे आणि आयुसीएन स्टेटस तर आता वल्नरेबल आहे. आता एंडेंजर्ड स्पेसीज म्हणून ते ओळखले जातात होतात पण कन्झर्वेशन आयुसीएनचं जे स्टेटस आहे ते वल्नरेबल आहे आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन जास्तीत जास्त होण्यासाठी हे एक प्रकारचं कन्झर्वेशन स्टेप म्हणून एक प्रकारे रिझर्व त्यांचं काढण्यात आलेलं आहे. नौखाई फेस्टिवल. आता हे नौखाई फेस्टिवल कुठं साजरा करण्यात येतो तो ओडिसामध्ये नुखाई एक प्रकारे ॲग्रियन फेस्टिवल आहे आणि ओडिसा नुखाई इज इम्पॉर्टंट ॲग्रियन फेस्टिवल साजरा केला जातो. तर त्याच्यामध्ये राईस सीझनच्या दौरान म्हणजे नुखाई फेस्टिवल तो साजरा केला जातो आणि याच्यामध्ये फॅमिली मेंबर्स वगैरे एकत्र येतात. हे आता क्वेश्चन्स विचारलेले आहेत की कोणता फेस्टिवल कुठं साजरा केला जातो अशा पद्धतीने. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स स्कीम फॉर स्पेसिफाईड ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये सेंटरने रिवाइज केलेलं आहे की ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग असिस्टन्स स्कीम फॉर स्पेसिफाईड ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स TMA स्कीम आणि ही जी स्कीम आहे ती 2019ला आली होती
एक प्रकारे या स्कीम मधून असिस्टंट्स जो आहे इंटरनॅशनल कंपोनंट फ्राईट, जे फ्राईट लॉसेस आहेत, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जर ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स आपल्याला पाठवायचे असतील तर त्याच्यामध्ये जो लॉस होतो आणि त्याच्यामध्ये ह्या प्रोडक्टचा लॉस कशा पद्धतीने भरून काढायचा आहे यासाठी ही स्कीम आहे. ऑल एक्सपोर्टर ड्युली रजिस्टर्ड विथ द रिलेटेड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ॲज पर फॉरेन ट्रेड पॉलिसी. म्हणजे आपण जेव्हा एक प्रकारे ट्रान्सपोर्ट करतो एका देशातून दुसऱ्या देशात ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये आपल्याला जर प्रोडक्ट्स एक्सपोर्ट केलेले असतील तर आपलं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या याच्यामध्ये. द असिस्टंट ॲट नोटिफाईड रेट्स विल बी अवेलेबल फॉर एक्सपोर्ट इलिजिबल ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. आणि त्याच्यासाठी जे पण एक प्रकारे इलिजिबल रेट्स असतील त्याची एक प्रकारे भरपाई करण्यात येईल. आणि असिस्टंट जे आहे कॅशच्या रूपामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या रूपामध्ये पाठवण्यात येईल. याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स जे होते ते TMA स्कीम मध्ये आधी नव्हते, परंतु आता डेअरी प्रोडक्टचं देखील इन्क्लुडेशन याच्यामध्ये वाढलेलं आहे. याच्यामध्ये या जे खालच्या डिस्क्रिप्शन प्रोडक्टचं आहे त्या प्रोडक्टला एक प्रकारे जे ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्ट्समध्ये काय होतं की शेतकरी आहेत की ते एक देशावरून दुसऱ्या देशाला माल सेंड करतात, परंतु माल सपोज खराब निघाला, त्या प्रवासामध्ये लेट झाला पोहोचायला, तर त्यांना एक प्रकारे त्याचं पेमेंट भेटत नाही. आणि त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह देण्यासाठीच ही स्कीम शासनाने काढलेली आहे की त्यांना एक प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जावा आणि एक प्रकारे इन्सेंटिव्ह भेटावा जास्तीत जास्त प्रोडक्शन घेण्याचा आणि एक्सपोर्ट करण्याचा. फाईन. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel.